तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मला कमेंट आले होते की बाबा तुमची जी शेळी आहे ना ती 2.5 महिने गाभण आहे. आता मलाही कळलं की बाबा मी ती शेळी आणली होती 2 नोव्हेंबर रोजी, आज आहे 2 मार्च, म्हणजे तिला 4 महिने आपल्या इथंच कंप्लीट झाले. तर ती 2 महिन्याची 2.5 महिन्याची गाभण कशी असू शकते? कारण की आपल्या इथं बोकड आणून अजून 2 महिने कंप्लीट झालेले नाहीये. आणि जेव्हा ती शेळी आणली होती ना तेव्हाच बाबांनी ओळखून घेतलं होतं की बाबा ती जी शेळी आहे ना ती गाभण आहे. आता मला कन्फ्युजन होऊ राहिलंय खरं की बाबा शेळी नेमकी किती दिवसांनी येणार आहे? आता 15 दिवस का महिनाभर का अजून 2.5 महिने? तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं आपल्या गावातून एक बोकड चोरीला गेला 15-20 हजाराचा, आज परत एक बोकड चोरीला गेलाय. काय उरायलंय काय माहिती भाऊ. सकाळी बाबांनी कोंबड्या सोडायच्या आधीच दाणे टाकले, कारण की कोंबड्या सोडल्या आणि त्यांना दाणे टाकले का सगळ्या शेळ्याच खाऊन घेतात कोंबड्या मस्तपैकी. मग बाबांनी सोडून दिल्या, परत नंतर शेळ्या पण सोडल्या, पण शेळ्या सगळ्या दाण्याकडेच पळाल्या. बहुत जसं आहे तसंच झालं शेवटी. मग आता शेळ्या सोडल्या होत्या तर गौरी आरडायला लागली, त्याच्यामुळे तिला मका टाकली. मग आपले व्हाईट पिकिंगचे बदक आणि सिल्कीचे पिल्ल कशाला मागं सोडायला, तर त्यांना पण मोकळं सोडलं होतं आज थोडं उन्हाचं. पवले पण ते मस्त पैकी, पण तेवढ्यात कावळे यायला चालू झाले भाऊ. म्हणलं एखादं सिल्कीचं पिल्लू उचलून 100% नेते नाही कावळे, त्याच्यामुळे त्यांना कॅरेट मध्ये ठेवले लपून. आता बदकाचं काय पिल्लू उचलायचे नाही, कारण की बदकाचे पिल्लू झालेले अर्धा किलोच्या वर, एवढं काय उचलायचं नाही त्यांना. नंतर बाबा प्रज्ञेश आणि मी गेलो होतो खालच्या वावरात विहिरीकडे, कारण की विहिरीत कबुतरांनी दिले होते अंडे. त्याला बी झाले आज आठवडाभर, पण आज बघतोय तर त्या साशेवाल्यांनी सगळे अंडे नेले बाबा. मग शेवटी गहू चेक केले आपण, काढायला आलेत का नाही बाबा म्हणले अजून वेळ आहे त्यांना, अजून यांना ते गाभुळेचे मस्तपैकी टणक झाले का मग काढू आपण.